त्याचकमान कालव्याच्या अस्थिरीकरणाची सभागृहात केली पोलखोल. आमदार बाबाजी काळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक. त्याचकमान धरणाच्या कालव्याला अस्थिरीकरण करण्याचा मुद्दा गेली अनेक वर्षे चर्चेत येतो, मात्र अद्यापपर्यंत यासंबंधी कोणतेही काम प्रत्यक्षात सुरू झालेले पाहायला मिळत नाही. या गंभीर विषयाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी खेड आळंदीचे आमदार बाबाजी काळे यांनी विधानसभा सभागृहात आक्रमक पवित्रा घेतला. त्याचकमान धरणाचा कालव्याला 0 ते 72 किलोमीटर अंतराच्या भागात मोठ्या प्रमाणात गळती होते. ही गळती थांबवण्यासाठी गेली अनेक वर्षे अस्थिरीकरणाचा मुद्दा समोर आणला गेला. खेड तालुक्याच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणात कालव्यातून पाण्याची गळती होते. यामुळे शेतकऱ्यांची शेतजमीन नापिकीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचली आहे. शासनाने यावर उपाय म्हणून अस्थिरीकरणाचा पर्याय सुचवला. या कामासाठी टेंडर देखील काढण्यात आले, मात्र घडले काही वेगळेच. टेंडर मिळालेल्या कंत्राटदाराने मंत्री महोदयांना हाताशी धरून काही गौडबंगाल केल्याचा संशय सभागृहात आमदार बाबाजी काळे यांनी व्यक्त केला. या कालव्यातून 450 ते 500 क्युसेकने वाहणारे पाणी शिरूरच्या भागात जाईपर्यंत मोठ्या प्रमाणात गळती होते. 30 दिवसात जाणारे पाणी 45 दिवस पाणी सुरू असतानाही शिरूरच्या भागात पाणी पोहोचत नाही. त्याचा तोटा खेड तालुक्यातील शेतकऱ्यांना होत आहे. 0 ते 72 किलोमीटर अंतराचे काम पूर्ण होण्या अगोदरच पुढच्या अस्थिरीकरणाच्या कामाची तयारी शासनाने सुरू केली आहे. वास्तविक पाहता अगोदर खेड तालुक्यातील गळती थांबवण्याची आवश्यकता असताना पुढच्या कामाची घाई सरकारने कशासाठी केली असा प्रश्न आमदार बाबाजी काळे यांनी सभागृहात उपस्थित केला. 0 ते 72 किलोमीटर अंतराचे जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत पुढचे काम करू न देण्याचा इशारा यावेळी आमदार बाबाजी काळे यांनी दिला. त्याचबरोबर ज्या कंत्राटदाराने मंत्री महोदयांना हाताशी धरून 0 ते 72 किलोमीटर अंतराचे काम अद्यापही सुरू केले नाही, अशा कामचुकार कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून त्याचे काम काढून घेण्याची मागणी देखील सभागृहात आमदार बाबाजी काळे यांनी केली. त्याचकमान कालव्याच्या अस्थिरीकरणाच्या आणि शेतकऱ्यांच्या जमिनी नापीक होत असल्याच्या या मुद्द्यांवर आमदार काळे सभागृहात आक्रमक झालेले पाहायला मिळाले. खेड तालुक्यातील शेतकऱ्यांवर होणारा अन्याय आम्ही सहन करणार नसल्याचे आमदार काळे यांनी ठणकावून सांगितले. त्याचबरोबर कांद्याला हमीभाव मिळावा, शेतकऱ्यांच्या वीज पंपाच्या सौर प्रकल्पाबाबत देखील आमदार काळे यांनी सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. खेड तालुक्यातलं लाईनिंगचं टेंडर व्हावं. उजवा कॅनॉल त्या ठिकाणी जोपर्यंत शेतकऱ्यांना हवा आहे तोपर्यंतची दुरुस्ती होऊन त्या कॅनॉल मार्फत सुद्धा पाणी मिळावं. अशा अनेक गोष्टी या ठिकाणी होत असताना शेतकऱ्यांच्या संदर्भात हमीभावाच्या माध्यमातून आमच्या तालुक्यामध्ये कांदा उत्पादन क्षेत्र मोठ्या प्रमाणामध्ये आहे. कांद्याला हमीभाव मिळावा, कांद्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक बंद व्हावी.